स्वित्झर्लंड, पॅरिस, व्हिएतनाम, थायलंड दोनदा, आता एक कतार आणि दुबई ट्रिप होती. त्यामुळं अशी काही एक्साइटमेंट नव्हती, कारण ट्रिप्स भरपूर झालेल्या आहेत. पण आत्ताची जी ट्रिप होती, दुबई ड्रीम होतं. स्टार क्रूजचं ड्रीम 2010ला चिकटवलं होतं भिंतीवरती. शिरीष सर नेहमी म्हणतात की तुमच्या भिंतीवर एशियन पेंट आहे का, ड्रीम आहे तुमचं. तर ते ड्रीम आमचं होतं स्टार क्रूजचं. त्यावेळेस पूर्ण झालं नाही, पण ते कधीतरी चिकटवलं होतं म्हणून आत्ता पूर्ण झालं. बरं, म्हणून सगळ्यांना सांगेल की जे काही आज नवीन लोक इथे अटेंड करतात, प्रोडक्ट आणि हे सगळं बाहेर आहे, पण तुम्ही हा बिझनेस का चालू केला आहे, हे तुमचे ड्रीम्स ते लिहून काढा तुम्ही अगोदर. आणि त्याचे जर पिक्चर तुम्हाला मिळाले तर अवश्य चिकटवा, भिंतीवरती चिकटवा, पेंटवरती तुमच्या. तर ते ड्रीम्स 100% तुमचे पूर्ण होणार आहेत. स्टार क्रूजचं चिकटवलं होतं 2010ला, आत्ता पूर्ण झालं ते ड्रीम. खूप एन्जॉय केला. फक्त एकच की सकाळी CEPमध्ये बोलले की आमच्या ग्रुपचे 10 लोक होते फक्त, तर पुढच्या ट्रिपला कसे 100 लोक असतील, तो गोल ठेवला आहे. पुढची जी येणारी ट्रिप असेल की ग्रुपमधून लोक पाहिजे, जास्तीत जास्त लोक असतील तर जास्त एन्जॉय करता येतो. आम्ही एअरपोर्टवर गेलो, नंतर दुबई खूप सारे बघितले. अजून सगळे लोक डिटेल्समध्ये सांगतील. दुबई फ्रेम, बुर्ज खलिफा प्लस स्टार क्रूजवर तिथून कतारला गेलो. एक नंबर सिटी. कन्स्ट्रक्शन वगैरे दुबई म्हणजे शेख जे होते की 20-25 वर्षापूर्वी त्यांचं स्वप्न होतं, जे वाळवंट होतं सगळं दुबई. तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, गुगलवर सर्च करू शकता. पण ते एका माणसाचं ड्रीम होतं, म्हणून आज तो चेंज आहे. 20-25 वर्षानंतरचा चेंज दुबईमध्ये जो दिसतोय आपल्याला, फक्त वाळवंटातून एवढं दुबई त्यांनी क्रिएट केलं. आणि आम्ही तिथं दुबई फ्रेमला गेलो, तिथे एक व्हिडिओ पाहिला की 2050मध्ये दुबई कशी असेल, हे सुद्धा त्यांच्याकडे व्हिडिओ आहे. व्हिज्युअलायझेशन काय असतं, आपण जे बिझनेसमध्ये म्हणतो की तुमचे जे ड्रीम्स आहेत ते लिहून काढा आणि व्हिज्युअलाइज करा, तर त्या व्यक्तीने पण त्यावेळेस व्हिज्युअलाइज केलं होतं, म्हणून आत्ताची ती दुबई आहे. आणि 2050चं पण त्यांचं व्हिज्युअलायझेशन असणार आहे की ती दुबई कशी असेल. तर ती दुबई आत्ता त्यांनी व्हिज्युअलाइज केलेली आणि ते 100% होणार आहे. जर 20 वर्षानंतर एवढे चेंजेस आहेत, सगळ्या गोष्टी पाहण्याजोगा. कतारला, दुबईला रोड पण एवढे क्लीननेस, सगळा म्हणजे रेतीमध्ये आहेत, पण तिथं त्यांनी गार्डन फुलवलेले. कसं फुलवलं असेल, सगळं ड्रीपनी वगैरे, सगळं पाणी वगैरे त्यांचं आहे. आणि सगळ्या रोडवरती फुलं, गार्डन, गुलाबी. बरेच सारे व्हिडिओ काढलेत, खूप साऱ्या लोकांनी व्हिडिओ पण पाहिले, तर खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्व म्हणजे भैयांचं पर्सनल वेळ मिळाला. तिथं भैयांचं गाला डिनरला आम्ही 12 वाजता डान्स वगैरे करून दमल्यानंतर तिथून पुढे मीटिंग होती भैयांची, 12 ते 1:30 ते 2. खूप पर्सनल वेळ मिळाला भैयांचा तिथं, आणि खूप चांगल्या गोष्टी तिथं शिकायला मिळाल्या. किंवा मी तर म्हणाल तुम्हाला तिथे येऊन ते फील केलं पाहिजे, सांगण्यापेक्षा. जेव्हा तुम्ही तिथं असणार आहे तेव्हा ते फील करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना यायचे त्यांनी अगोदर पासपोर्ट काढा, जसं सरांनी सांगितलं. तर आपण परमेश्वराला म्हणतो पाऊस पडू दे, पाऊस पडत, पण छत्री घेऊन निघत नाही बाहेर. तसं फक्त ट्रिपला यायचं म्हणून उपयोग नाही. पासपोर्ट काढा, अपलाईनबरोबर बसा. कशाप्रकारे तुम्ही अचीव करू शकता ते तुम्ही काउन्सिलिंग करून बोलू शकता. थँक्स अँड विश यू वेल. मी फक्त खाण्यावरती बोलणार आहे. काय ते छप्पन भोग असं काहीतरी म्हणतात ना, तर तशा पद्धतीत जेवण होतं तिथं. ह्या हॉलचे 4 पट खाण्याचे पदार्थ तिथे ठेवलेले होते. काय खावं काय नाही काय सुचत नव्हतं. एवढे प्रकारचं, अशा प्रकारचं जर जेवण करायचं असेल, जेवायचं असेल तर तिकडे या. मुझे बोलने के लिए तो बहुत कुछ है, मगर ये टाइम तो है ही नहीं, 2 मिनट ही है. अभी जिसको भी जाना है, अगर थाईलैंड अगला ट्रिप है नवंबर में, तो थाईलैंड का कुछ पिक्चर आपके सामने लगाइए. मैं उसका जीता जागता नमूना हूँ, क्योंकि मैंने लगाया है. मैं रोज़ देखता था उसको कि मुझे उधर जाना है, क्योंकि घूमना मुझे बहुत पसंद है. अभी अगर मैनेजमेंट का बात करूँ, आप उधर मतलब मुंबई से, हमारे बैजू सर मेन हेड है, मुंबई से लेके मुंबई तक आने तक हमको एक एक चीज़ के ऊपर ध्यान रखा है. किसी का कुछ भी टेंशन नहीं है. पहली बात है कि मैं जब भी उधर उतरा, या हम लोग बहुत सारे लोगों ने बुर्ज खलीफा का पिक्चर देखा रहेंगे आप लोगों ने, मैंने उनके साथ फ़ोटो लिया है. तो आपको भी अगर जाना है, पॉसिबल है, वेस्टिज ये देते हैं आपको. तो अभी बात क्या है, हम लोग जब भी क्रूज़ पे गए, उधर का एंजॉयमेंट मैं लाइफ में अभी तक नहीं किया है. फर्स्ट टाइम मैंने इतना एंजॉयमेंट किया है. और मैंने एक ड्रीम लिया है, मुझे हर एक ट्रिप में जाना है, एक भी ट्रिप छोड़ना नहीं है.
फिर हम लोग जब ये जैसा खाने के लिए बताए, अरे बहुत लोग खाने के पीछे भी पड़ा था, मैं सिर्फ घूमना फिरना, वीडियो बनाना, सबके साथ बात करना, डांस। मैं लाइफ में इतना डांस नहीं किया है मैं जो 2 दिन में डांस किया है। ओके। फिर एक बात है, दूसरी बात, मैं भुज खलीफा एक बार देख के मुझे अच्छा ही नहीं लगा, फिर वापस मैं गया दूसरी बार, और हम लोग इतना खुशनसीब है, मेरा प्लेन 4 घंटा लेट था, तो मुझे 4 घंटा दुबई में बिताने का और मौका मिला। तो बहुत कुछ है बताने के लिए, तो और एक दिन बताएंगे। थैंक यू। मेन म्हणजे 2 गोष्टी मी आवर्जून सांगू शकतो की एक म्हणजे ज्या ह्या माणसाने जेवढे एन्जॉयमेंट केलं ना ते 1200 पैकी कोणीच केलेलं नाही आहे, म्हणजे पैसा वसूल परफॉर्मन्स याचा आहे। आणि दुसरं म्हणजे आपले म्हणजे वेस्टेज कंपनीचं मॅनेजमेंट, ते म्हणजे जेव्हा मुंबईवरून निघाले ते बैजू सर शेवटच्या फ्लाईटमध्ये ते होते इकडून तिकडे जाताना, आणि दुबईवरून परत तिकडे येताना शेवटच्या फ्लाईटमध्ये होते ते, म्हणजे आमची फ्लाईट शेवटची होती तर आमच्याबरोबरच होते ते। म्हणजे मॅनेजमेंट पण सर्वांची काळजी घेते, ते मेन सांगायचं होतं। आणि माझं पर्सनली म्हणायचं तर मी ॲक्च्युली 2000मध्ये मी 6 महिने दुबईला होतो मी म्हणजे जॉबसाठी, पण त्या 6 महिन्यामध्ये पण मी एवढं फिरलो नाही तिथे, म्हणजे कंपनीतर्फेच सर्व होतं, फ्रीमध्येच होतं, पण मला तेवढा टाईम नव्हता मिळत की मी दुबई फिरू शकेल, पण ते स्वप्न माझं म्हणजे ह्या ट्रिपमध्ये कंप्लीट झालं। थँक्यू थँक्यू। ओके सर, सॉरी। ओके ओके, मैं एक चीज़ बोलना चाहता हूँ। अभी देखिए मुझे अच्छा क्या लगता है कि इनके शादी के बाद इनका वाइफ को कभी हनीमून में लेके नहीं गए। सोच के देखिए, प्लेन में बैठा नहीं है, मतलब एयरपोर्ट तक उनको पता नहीं है किधर जाना है। समझिए बात, कितना बड़ा ड्रीम इन्होंने लिया है, और कभी लाइफ में प्लेन में बैठा ही नहीं है। इनका बीवी को भी लेके गए प्लान में, वो भी इंटरनेशनल फ्लाइट में, वो भी क्रूज़ पे। तो इनका बीवी को भी पता नहीं, इनका बीवी अभी इतना एक्टिव हो गया है, बोला मुझे अभी और काम करना है। हमें पहले मालूम होता ना कि प्रसन्नजीत सर क्राउन हो गए, तो ये 20,000 का कमिटमेंट किए थे, उधर मेरे को 20,000 खर्चा करना है हम सब के लिए, तो 40,000 करते ना, डबल कर देते। तो आपल्या म्हणजे दुबई किंवा कतार जर समजा आपल्याला बघ एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या विचारांच्या पलीकडे जग किती सुंदर आहे। म्हणजे आपण जे आजूबाजूला जे बघतो, अगदी करोडपती माणसंसुद्धा बघतो, त्याही विचारांच्या पलीकडे जर जग किती सुंदर आहे ते बघायचं असेल तर 100% दुबई, कतार आणि क्रूजची ट्रिप एन्जॉय केली पाहिजे। कारण 13 मजली क्रूज, त्याच्यावरती 13व्या फ्लोअरवरती स्विमिंग पूल, आणि स्विमिंग पूलवरती सकाळी 9 ते 12 DJ पार्टी, रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत DJ पार्टी। ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? म्हणजे समुद्रामध्ये मध्यभागी आम्ही कुठंतरी 13व्या मजल्यावरती, दीपक सरांचा बड्डे होता, रात्री सेलिब्रेट केला समुद्रात, केक कापला समुद्रात। म्हणजे इमॅजिन करू शकत नाही एवढं मोठं जग आहे, आणि ते जर आपल्याला बघायचं असेल तर 100% आपण एकही फॉरेन ट्रिप सोडली नाही पाहिजे। येस 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 सर, तुमचं नाव काय? विजय जगदाळे। आणि मी कोण? विजय मळेकर। वेगळं काय बोलणार आहे का? ह्याच्यावरच एवढं सर गोड खाल्लं आहे, आमच्या ग्रुपला माहिती आहे, मी कालपासून गोड सोडलं आहे। ती घरनं सांगा, म्हणजे सुनंदा बसली समोर, तिला विचारा, एकनाथ सर तुम्ही म्हणायचे ना जेवायच्या आधी खा, आम्ही तेच करायचो, पण नंतर पण खायचो। दुबईमध्ये तर एवढे स्वीट खाल्लेत, एवढे प्रचंड, मला स्वीट खूप आवडतं। हां नाही म्हणून तर सगळं इतकं ओव्हरलोड झालं आहे ना। काल भारतात आल्यापासून डिसिजन घेतला आहे गोड बंद, आणि ते गोड कधीपर्यंत बंद ते पण सांगतो, जोपर्यंत 5 लाखाचा माझा चेक होत नाही तोपर्यंत माझं गोड बंद 100%। आता म्हणून गुलाबजाम शेजारी आणून ठेवायचे नाहीत, तयारीची माणसं आहेत म्हणून सांगतो। थायलंडला गेलो पहिल्यांदा 40 लोकांना घेऊन, व्हिएतनामला गेलो 13 लोकांना घेऊन, आत्ता दुबईला आम्ही 5 जण गेलो। डिसेंबरमध्ये मी माझ्या टीमचं टार्गेट घेतले, स्वतः माझं एक ड्रीम आहे की 100 लोकांना घेऊन थायलंडला जायचं होतं।
म्हणजे ते डिक्लेअर केलं. आमच्या ग्रुपमधले बरीच लोक ते थायलंड ट्रिपवरती काम करतात. 100 लोकांचं टार्गेट घेतो. दुबईवरून आल्यानंतर ते टार्गेट मी चेंज केलं. आता मी थायलंडला 200 लोकांना घेऊन जाणार. त्या स्टेजवरून सांगतो 100%. तर ते आपण 100% आपलं ड्रीम पूर्ण करूया. येस येस, गुड मॉर्निंग. दुबई ट्रिपचा एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे मी प्रयत्न करतो, फक्त ते कोणते शब्द वापरायचे ते माहीत नाहीत. कोणत्या शब्दात मी तुम्हाला सांगू आणि तुम्हाला समजेल की जेव्हा नितीन सरांनी सांगितलं 13व्या मजल्यावर स्विमिंग पूल, आता तुम्ही इथं बसून काय इमॅजिन करणार आहे की 13व्या मजल्यावर भर समुद्रात स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना काय मजा येते. ह्याला शब्दच नाही आहेत. ह्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष तिथं जाणे. माझे आजोबा कायम सांगायचे, स्वर्ग कोणाला बघायचा आहे? मला. मरायला कोणाला लागेल? आम्ही कितीही सांगितलं स्वर्ग इतका सुंदर आहे, अप्सरा अशा नाचत होत्या, तशा नाचत होत्या, काय फरक पडतो त्यानं? काहीच कळणार नाही. त्यामुळं इथून पुढची कोणचीही ट्रिप, म्हणजे आम्ही जॉईन झाल्यापासून वेस्टेजची ही 3री ट्रिप होती आणि आम्ही पण गेलेली 3री ट्रिप होती. वेस्टेजची कोणचीही ट्रिप चुकवू नका, फक्त एवढंच सांगतो. कारण तिथं जाऊन काय मिळतं हे स्वर्गात गेल्यासारखंच आहे. आणि स्वर्गात जायचं असेल तर काय करायला लागतं तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तर एक दिवस UCD नाभाऊ असल्यामुळे वेस्टेजच्या इन्व्हिटेशनवर एक दिवस अगोदर आम्ही पोचलो आणि तिथं फक्त 111 लोक होते अख्ख्या भारतातून आणि वेस्टेज मॅनेजमेंट होती. गौतम बाले सरांपासून शिपायापर्यंत सगळेजण होते तिथं. म्हणजे खाणं पिणं हे साईट सीइंग वगैरे चला ठीक आहे, ते आपण शब्दात नाही सांगू शकत, पण गौतम बालेंच्या शेजारी बसून जेवणं हाच एक फार मोठा विलक्षणीय अनुभव होता. डान्स गौतम बाले सर झाले, दीपक सूर सर झाले, कन्वरबीर सर झाले, अजय सूर सर झाले. प्रत्येकाला टेबलवर जाऊन विचारत होते सगळं व्यवस्थित आहे ना, सगळं अजून काही पाहिजे का. अजय सूर सर आणून वाढत होते की हे ट्राय करून बघा, हे ट्राय करून बघा. आमच्या खांद्यावर हात टाकून बीचवर आम्ही फिरत होतो, दुबईच्या बीचवर, जुमेरा बीचवर. अजून काय पाहिजे मला सांगा आयुष्यामध्ये, की आपण ज्यांना आदर्श मानतो, ज्यांच्याकडे बघून आपण आपल्या आयुष्याची, वेस्टेजच्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे, ती लोक आपल्यासोबत 4 दिवस आपल्या 108 तास सोबत होते. खतरनाक एक्सपिरियन्स तो होता. खूप जबरदस्त गोष्ट शिकून आलो तिकडनं. काय शिकून आलो तर आपल्याला 2030पर्यंत गौतम बाले सरांनी 2030मधलं फ्युचर सांगितलं आहे की आपलं कसं असेल. आज चीनमध्ये असतील बाली सर, एक ॲग्रीमेंट साईन करण्यासाठी गेलेले आहेत. स्टेजवरून सरांनी जे सांगितलं तेच मी इथून स्टेजवरून सांगतो. जर ते काम जर सक्सेसफुल झालं तर येत्या 2030पर्यंत आज आपला जेवढा चेक आहे आजच्या घडीला, म्हणजे सॉरी, जो आपला हायेस्ट चेक आहे आत्तापर्यंतचा वेस्टेजच्या, त्याच्या 7 पट चेक आपला 2030पर्यंत होईल. वेस्टेजमध्ये आपण जेवढा हायेस्ट चेक आजपर्यंत घेतला आहे त्याच्या 7 पट चेक आपला होईल. म्हणजे ज्याचा आज 50,000 रुपये चेक आहे त्याचा 3.5 लाख रुपये चेक होईल. म्हणजे वेस्टेज कोणत्या दिशेनं चाललं आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपलं फ्युचर किती सिक्युअर आहे हे बघणं गरजेचं आहे. काल सरांनी गाडीतनं एअरपोर्टवरून येताना एक गोष्ट सांगितली. 2 मित्र वारीला चाललेले असतात, आळंदीवरनं पंढरपूरला निघतात. वारी पुढं चालत असती, हे जरा थोडे चहाची टपरी दिसली म्हणून थांबतात, 1 कप चहा पितात, पाणी पितात, गप्पा मारत बसतात. वारी थोडी पुढं निघून जाते. मग हे म्हणतात जरा ठीक आहे जाऊ आपण, फास्ट चालून आपण कवर करू. झाडाच्या सावलीखाली बसतात, तिथं त्यांना डोळा लागतो. उठल्यानंतर बघतात वारी पार पुढे गेलेली असते. ते म्हणतात जाऊ दे आपण पुढच्या वर्षीच जाऊ. आज आपली अवस्था तशी होती. आपण पंढरपूरला तर पोचणं आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे. आपण त्या वारीत सहभागी पण आहोत, पण झाडाच्या कडेला कुठतरी सावलीत आपण बसतोय.
आपल्याला कोणीतरी आपला मित्र, आपला शेजारी, आपला नातेवाईक त्या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला बसवत आहे, जाऊ दे ठीक आहे आपण बघू पुढच्या वर्षी. हे जर आपल्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर वारी सोडू नका. एकदा आळंदीवरून सुरू झालेली वारी पंढरपूरला जाऊनच थांबते. जर आपण त्यात सहभागी असू तर, आपली चालायची इच्छा नसेल तरी. त्यामुळे ही वारी सोडू नका. आणि खरंच आज घरी गेल्यानंतर एक ड्रीम लिहून काढा की थायलंडला मला विथ फॅमिली यायचं आहे, एकटं नाही यायचं, जोडीनं जायचं. शक्य असल्यास आईवडिलांना घेऊन जावा. म्हणजे माझं ते एक स्वप्न आहे. माझे आईवडील बसले तिथं, माझं ते स्वप्न आहे. हे स्वप्न तुम्ही सुद्धा तुमच्या बाबतीत करू शकता. माझं स्वप्न असं आहे की ज्या आईवडिलांनी मला हे जग दाखवलं, माझी जबाबदारी आहे मुलगा म्हणून त्यांना हे जग दाखवायची. आत्ताच्या दुबई ट्रिपला सुद्धा त्यांना न्यायचं होतं, पण काही आमच्या मुलीचं चॅलेंज किंवा अजून काही कारणास्तव आम्ही ते पॉसिबल नाही करू शकलो. पण थायलंडच्या ट्रिपला होते. आता परतच्या थायलंडच्या ट्रिपला पण ते 100% असतील. आणि जग खरंच खूप सुंदर आहे. माझ्या मोबाईलमध्ये हार्डली दुबईचे मी 10-12 फोटो काढले असतील जे मला पाहिजे होते. मी ते डोळा भरून सगळं जग बघितलं, मन भरून घेतलं आणि इकडं आलो. खूप जबरदस्त लाजवाब क्रूजचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे क्रूज ट्रिप इथून पुढची वेस्टीजची कुणीच चुकवू नका, मी पण नाही चुकवणार. कारण क्रूजचा जो एक्सपिरियन्स आहे ना, त्याचा अनुभव आम्ही आत्तापर्यंत अनुभवतोय. अजून आमचं शरीर असं 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 हलतंय. असं वाटतं की आम्ही क्रूजमध्येच आहे. बरोबर ना? तर इतका लाजवाब एक्सपिरियन्स आहे जो शब्दात नाही सांगता येणार. पण एकच सांगतो, इथून पुढची कोणचीही ट्रिप चुकवू नका. त्यासाठी काय करायला लागेल ते आपल्या रिस्पेक्टिव्ह अपलाईनसमोर बसा, त्याचं ड्रीम घरामध्ये चिटकवा. एशियन पेंट खराब झाला तरी चालेल, आपण परत तिथं लस्टर लावूयात, कारण तेवढी कॅपॅबिलिटी आपल्यामध्ये येते. ड्रीम घरामध्ये चिटकूयात आणि सगळेजण आपण छान एन्जॉय करूयात थायलंडच्या बीचेसवर. आणि जितकी लोकं आपल्या ग्रुपमधनं जास्त असतील तेवढी जास्त आपल्याला धमाल करता येईल. आणि थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मळेकर सर आणि मॅडम. आजचा दिवस त्यांचा आहे, सो एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण. आणि तुम्हा सगळ्यांचे पण आभार. वेळात वेळ काढून आपण सगळेजण सरांच्या सेलिब्रेशनसाठी आलो. ही फार मोठी एक्साइटमेंट असते. ह्यातून आपण आपले होप्स घरी घेऊन जात असतो की एक DOCD आपल्या पुण्यातनं अजून झाले तर मी पण नक्की होऊ शकतो. हा होप आपण फक्त आज इथनं घरी घेऊन जाऊयात. आणि थँक्यू आणि बॅक टू यू सतीश सर. एक मिनिट एकदा जोरदार टाळ्या सगळ्या क्रूज अचिव्हरसाठी.